या जो ड्रग तस्करीचा आरोप तुमच्यावर करण्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे? माझा जागेशी काही संबंध नाही. उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत. एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही. ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही. जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे. माझ्या जमिनीचा सातबारा 17/1 या क्रमांकाचा आहे. ही सातबारा आहे. अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे. आणि सुषमाताईंनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं. ही जमीन योगायोग नाही तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा 30/10 आहे. इथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर अंतर आहे. आमच्या इथे कुठलेही 5 स्टार हॉटेल होणार नाही. इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे. आमची ही जागा रणजित शिंदेना विकण्यात आलेली आहे. त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत. रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही, तो गावातच आहे. तुम्ही त्याची खात्री करू शकता. पोलिसांच्या एफआयआर मध्ये बी रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही. पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे. तिथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे. केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे. आमच्या कुटुंबाला बदनामी कट रचला जातोय. बदनामी करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे. त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात आबरू नुकसानाचा दावा दाखल केला जाईल. आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. आणि जे इतर आरोपी असतील त्यांना बी पकडून आत्मीय टाकायचा या मताचा मी आहे. तर मी एक मीडियाला विनंती करतो, खोटे आरोपींना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून बातम्या प्रसिद्ध करावी ही विनंती मी करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.